घोंगडे वस्ती भवानी पेठेत डीजे मुक्त शिवजयंती, खर्चाला फाटा देऊन घेतला हळदी कुंकूचा कार्यक्रम। जय भवानी प्रतिष्ठानचा उपक्रम, महिला भगिनींना दिल्या चांदीचे फ्रेम असलेल्या शिवछत्रपतींच्या प्रतिमा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरे करण्यात आले। जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळांसमोर एक आदर्श ठेवला। यात 300हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता। खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा। संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चांदीची फोटो फ्रेम असलेली प्रतिमा भेट देण्यात आली। यावेळी माजी महापौर महेश कोठे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संस्थापक अध्यक्ष संदीप महाले, उषाताई पाटील, अश्विनीताई महाले, रेणुका दोंतुल, शोभा जाजू, कृष्णा जाजू, सरिता महाले, शीला कोडम, ज्योती कोडम, रेणुका दोंतुल यांनी परिश्रम घेतले। महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं फार महत्वाचं आहे। सुरेशांना आमच्या वहिनीचं कुंकू साबित होतं म्हणून तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केले सध्याच गेले नाही। त्याचं फक्त कारणच होतं की हे हळदी कुंकूची ताकद आहे आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला फार महत्व आणि योगायोगाने वहिनी सुद्धा या कार्यक्रमाला आलेत। कधी मी बघितलं नाही कधी कार्यक्रमाला आलेले, पण आज त्या सुद्धा इथं आलेत। निश्चित वहिनी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे। मी आजच्या या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी पेठ मधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे। भवानी पेठच्या गरीबच्या लोकांना आपण काहीतरी हळदी कुंकू कार्यक्रम घ्यावं। आता रक्तदान शिबिर मी अण्णाला सांगायचं आहे की रक्तदान शिबिर मी नगरसेवक असताना 51 बाटल्या रक्तदान होत नव्हते, परंतु संदीपनं जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीनं या ठिकाणी 276 रक्तदान केले, नंतर 286 केले, आता यावर्षी 276 झाले। कारण याच्यामध्ये आपण बघितलं संदीपनं अनेक गोरगरिबासाठी रेशन कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे, किंवा आपल्या या मतदाराच्या नोंदणी असू दे, मुद्रा लोन योजनाचा असू दे, किंवा अनेक उपक्रम या ठिकाणी त्यांनी काही नसताना या ठिकाणी राबवत आहे। शिवजयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात जल्लोषात थाटामाटात डीजेच्या मोठ्या आवाजात दरवर्षी साजरी होत होती, पण या वर्षीपासून आपल्या जय भवानी प्रतिष्ठाननं असा निर्धार केलेला आहे की डॉल्बी मुक्त शिवजयंती करायची आहे। डॉल्बी मुक्त शिवजयंती करून आपल्या भागातील महिलांसाठी काहीतरी छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचं। हे कार्यक्रम फक्त एका दिवसामध्ये करायचं ठरलंय, त्यामुळे थोडं उशीर झालाय, सगळ्यांची मी माफी मागतो। आणि आपल्या जय भवानी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मार्कंडेय रथोत्सव असू दे, मार्कंडेय रथोत्सव सुद्धा मोठ्या
जल्लोषात साजरा होत आहे. आपल्या शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलं होतं. त्या रक्तदान शिबिरामध्ये 162 जणांनी रक्तदान केलं. मागच्या वर्षी 289 जणांनी रक्तदान केलं. त्याच्या आदल्या वर्षी 276 जणांनी रक्तदान केलं.